नमस्कार महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांनो, मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे अगदी टीईटी मोफत संपूर्ण अंकगणित व संपूर्ण भूमिती बॅच। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला टीईटीचा पेपर पास व्हायचा असेल तर तुम्हाला भूमिती समजणं हा खूप महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर मी संपूर्ण भूमिती आपल्या एलसी अकॅडमी पुसद या चॅनलला मी फ्री देणार आहे, फ्री सेशन राहणार आहे। संपूर्ण भूमिती व संपूर्ण अंकगणित जे आपल्याला टीईटी साठी लागते, ऍडव्हान्स लेवलचं गणित आणि ऍडव्हान्स लेवलचं भूमिती, हे सगळ्या प्रकारचं सेशन मी आपल्या या एलसी अकॅडमी पुसद या चॅनलवर मी संपूर्ण भूमिती टाकणार आहे। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा टीईटी साठी पहिला जो चॅप्टर आहे समांतर रेषा, टीईटी साठी स्पेशल बघा, ज्याला टीईटीचा पेपर द्यायचा असेल त्याने हा चॅप्टर करूनच जायचं। समांतर रेषेवर कमीत कमी 2 प्रश्न आहेत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रश्न विचारलेले आहेत। ठीक आहे, तर बघूया समांतर रेषा काय सांगते। बघा समांतर रेषा म्हणजे काय, बघा हे 2 समांतर रेषा आहे, या 2 समांतर रेषेला ही छेदिका छेदत आहे। जेव्हा समांतर रेषेला ही छेदिका छेदते तेव्हा तुमचे 2 प्रकारचे अँगल तयार होतात, 2 प्रकारचे कोन, एक आतला कोन आणि एक बाह्य कोन। ठीक आहे, आणि आतला कोन आणि बाह्य कोन या दोघांची बेरीज असते 180 अंश, त्याला म्हणतो आपण रेषीय जोडीतील कोन। त्याला काय म्हणतो आपण? रेषीय जोडीतील कोन। रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय, 2 समांतर रेषेला या छेदिकेने छेदल्या असता त्याच्यावर 2 कोन तयार होतात, त्याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोन, आणि त्या रेषीय जोडीतील कोनांची बेरीज असते 180 अंश। ठीक आहे, मग आता तुम्हाला हे समांतर रेषा परिपूर्ण शिकावं लागते साठी। ठीक आहे, मग त्या समांतर रेषेमध्ये रेषीय जोडीतील कोन किती, ठीक आहे, व्युत्क्रम कोनांची जोडी किती, त्याच्यानंतर संगत कोनांची जोडी किती। आता लक्ष द्या, आता हे प्रश्न आपल्याला सोडवायचा। त्याने काय विचारलं बघा, त्याने विचारलं हा समांतर रेषा दिलेली आहे, या 2 समांतर रेषेला छेदिका छेदत आहे, त्याने विचारलं मापकोन एलबीआर बरोबर किती। ठीक आहे, चला एलबीआर बी मधात बी म्हणजे तुम्हाला बी काढायचा आहे, बी चा अँगल काढायचा बघा, हे एल इथं बी आहे। ठीक आहे, म्हणजे हा तुम्हाला अँगल काढायचा आहे एलबीआर। ठीक आहे, बघा 2 समांतर रेषेला छेदिका छेदत आहे, याच्यामध्ये तुमचे कोन तयार होतात, व्युत्क्रम कोन, पूरक कोनाची जोडी, संगत कोनाची जोडी। आता संगत कोन म्हणजे काय बघा, हे याला संगत असतो, हे याला संगत असतो, वरच्याला वरचं संगत असते, वरच्याला वरचं, खालच्याला खालचं, हे याला संगत आहे, हे याला संगत आहे। ठीक आहे, त्याने काय विचारलं, मापकोन एलबीआर काढायचं। बघा हे इथला जो पॉइंट आहे हे याला संगत आहे, म्हणजे हेच मापकोन इथं लिहून टाकायचं। चला किती सांगा, संगत कोन जो इथं असणार तो इथं असणार। चला किती, 3x - 25, 3x - किती 25। ठीक आहे, बघा एका समांतर रेषेला जर छेदिकेने छेदलं तिथं 2 कोन तयार होतात, एक आतला कोन आणि एक बाह्य कोन, आणि या दोघांची बेरीज असते 180 अंश। बेरीज किती असते 180, या दोघांची बेरीज 180 पाहिजे आपल्याला। ठीक आहे, चला काय बघा, 3x - 25 अधिक x अधिक 5 या दोघांची बेरीज पाहिजे 180, दोघांची बेरीज किती पाहिजे 180। चला हे सोडू, 3x आणि x किती 4x। ठीक आहे, -25 मधून 5 गेले किती, हे राहते -20 बरोबर 180। ठीक आहे, मग हे 4x, आता -20 तिकडे जाऊन प्लस होतो, 180 किती 200, x तुम्हाला काढायचा आहे, 4x 4 4 25। चला मग x ची किंमत किती आली 50। ठीक आहे, त्याने एलबीआर विचारला, हा कोन विचारले, आणि हा कोन किती आहे सांगा, 3x - 25, 3x - 25, x ची किंमत किती आली 50, 50 गुणिले 3 किती 150, 150 - 150 मधून 25 किती 125। तर मापकोन एलबीआर कितीचा असणार, तर मापकोन एलबीआर असणार 125 बी काढायचं तुम्हाला। ठीक आहे, बघा मित्रांनो, जर तुम्हाला परिपूर्ण टीईटी, संपूर्ण भूमिती आणि संपूर्ण अंकगणित शिकायचं असेल, ठीक आहे, टीईटी साठी, तर तुम्ही एलसी अकॅडमी या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे। ठीक आहे, चलो धन्यवाद मित्रांनो।